Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next method, weighted average method. Okay, so weighted average method ने आपण जो लास्ट प्रॉब्लेम झाला होता तोच प्रॉब्लेम आपण weighted average method ने सॉल्व करणार आहोत. So read carefully first of all. Then लास्ट झालेला आहे त्यामुळे माहितीच आपली ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शन कोणते आहेत हाच आपण काय करूया weighted average method ने सॉल्व करूया. सो ओपनिंग स्टॉक, परचेसेस, इश्यू असे मिक्स ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. नंबर ऑफ युनिट दिलेले आहेत आणि युनिट पर रेट दिलेले आहेत. ओके, सो डेट वाईज आपण काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत. सो वेटेड ऍव्हरेज मेथड मध्ये आपण काय करतो तर वेट म्हणजेच ऍक्च्युअली त्या युनिटचा रेट डिसाइड करतो. दॅट मीन्स हिअर वी फाइंड आउट द ऍक्च्युअल रेट ऑफ युनिट आणि युनिट रेट फाइंड आउट केल्यानंतर मग त्या रेटने आपण ती अमाऊंट काय करतो, ते युनिट आहेत हे इश्यू करतो. सो चला सॉल्व करूया वन बाय वन. फर्स्ट डेट सांगा काय आहे. 1/10/2014. फर्स्ट 12/2000. फर्स्ट ऑक्टोबर 2000. पहिली किती ऑक्टोबर आहे का? ओके, ओपनिंग स्टॉक ऑक्टोबर आहे मॅम. ओके ओके ओके. सो ट्रान्झॅक्शन इज बेस्ड ऑन ओपनिंग ना. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओके, सो ओपनिंग स्टॉक मेन्शन करा पर्टिक्युलर मध्ये. परचेस कॉलम मध्ये डॅश, इश्यू कॉलम मध्ये डॅश येईल. बॅलन्स मध्ये जी अमाऊंट दिलेली आहे सो ऍज इट इज मेन्शन करून घ्या. क्वांटिटी किती आहे 4000. देन रेट किती आहे 30.00. 30.00 and amount Just wait, ma'am. 1,20,000. 1,20,000. 20,000. ओके, सेट करून घेतो. 20,000. ओके, तो पहिलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट करून घ्या. ओके, सो ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर ऍज युजुअल लाईन ड्रॉ करून घ्या. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. तो सेकंड ट्रान्झॅक्शन कडे या. सेकंड ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. मेन्शन करा. फर्स्ट 4th डिसेंबर 2014. 2014. ओके, ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. परचेसेस क्वांटिटी किती आहेत बघा. परचेसेस 8,000. क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 8,000. 32.10. 32.10 and amount 1 second, ma'am. 2,56,800. 2,56,000 60. 800. 56 आहे ना, 56,800. 800. आता इथे लक्ष द्या थोडस. आपण काय घेतली आता अमाऊंट परचेसची कंप्लीट करून घेतली. क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मेन्शन केलेली आहे, रेट मध्ये रेट मेन्शन केला आणि आपण अमाऊंट फाइंड आउट केली इनटू करून. ओके, दॅट मीन्स 8,000 इंटू 32.10. सो अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे 2,56,800. सो आता वेटेड ऍव्हरेज मेथडने आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स हा कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. सो फर्स्ट मेथड मध्ये आपण काय करत होतो, फर्स्ट ऑफ ऑल कॅरी फॉरवर्ड लास्ट डेट बॅलन्स. ओके, पण इथे असं न करता काय करायचंय बघा, क्वांटिटी जी दिसते त्या क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड करायची आणि अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करायची आणि रेट फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. सो लक्षात आलं का बघा मी काय सांगितलं. क्वांटिटी लास्ट डेटची किती दिसते 4,000 आहे. करंट डेटची क्वांटिटी किती दिसते 8,000. सो 8,000 प्लस 4,000 म्हणजे क्वांटिटी किती मिळणार 12,000.
So 12,000. 12,000 quantity. 12,000. Okay. 12,000 quantity. Then amount मध्ये amount add करायची. So last date amount आहे 1,20,000. Current date amount आहे 2,56,800. So add करा amount किती मिळेल बघा. 3,76,800. 6,800. 3,76,800. स्टेप लक्षात आली का आपण काय केलेलं आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. क्वांटिटी मध्ये Yes, ma'am. क्वांटिटी ऍड केली, अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड केलेली आहे. सो आता आपल्याला इथे रेट हा फाइंड आउट करायचा आहे. सो रेटचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी. ओके. सो 3,76,800 डिवायडेड बाय 12,000. काय सांगते बघा मी? 3,76,800 डिवायडेड बाय 12,000. दॅट मीन्स आपल्याला रेट मिळेल. सो किती मिळेल रेट बघा? 31.4. 31.4 ma'am. 31.4. क्लिअर? Yes ma'am. 1.4. हा, ओके. सगळ्यांना लक्षात Yes, आलं ma'am. आपण काय केली ही स्टेप? हो Yes, मॅम. Yes. ओके. कोणाला रिपिटेशन हवं ma'am. असेल तर सांगू शकता. सो एवढंच मॅडम आहे. परत सांगा ना. हा, ओके. हा सांगते. मॅडम परत सांग. ओके ओके ओके. वेट. सो लिसन केअरफुली. परचेस ट्रान्झॅक्शन आपण आता इथून स्टार्ट करूया. 4 डिसेंबर 2014 ला परचेस ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. ओके. सो क्वांटिटी मध्ये आपण 8,000 मेन्शन केले, रेट मध्ये मेन्शन केले 32.1 ऍज पर दी प्रॉब्लेम, अँड अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे 2,56,800. होप सो इथेपर्यंत डाऊट नसेल, कारण लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण हे ऑलरेडी लर्न केलेलं आहे. वेटेड ऍव्हरेज मध्ये आपण लर्न काय करतो, तर इथे जो बॅलन्स आहे हा कसा कॅरी फॉरवर्ड करायचा. तो काय केला आपण इथे, लास्ट डेटचा किती बॅलन्स दिसतोय 4,000, करंट डेटचा बॅलन्स किती दिसतो 8,000. म्हणजे क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड करायची. सो लास्ट डेट क्वांटिटी 4,000, करंट डेट क्वांटिटी 8,000. सो 8 + 4 किती आले 12,000. सो क्वांटिटी आपल्याला नवीन डेटची मिळाली 12,000. अमाऊंट कडे या, रेट ऍड नाही करायचे, रेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो अमाऊंट मध्ये या आलोत. मग आपण लास्ट डेटची अमाऊंट किती होती 1,20,000 अँड करंट डेटची अमाऊंट होती 2,56,800. सो 2,56,800 प्लस 1,20,000. सो ही प्लस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 3,76,800. ओके. सो आपण अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड केली, क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड केली, आणि ह्या डेटची अमाऊंट आणि क्वांटिटी फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रेट फाइंड आउट करायचा आहे ऍज पर द वेटेड ऍव्हरेज मेथड. सो रेट कसा फाइंड आउट करतो मग आपण, अमाऊंट जी आपण फाइंड आउट केलेली आहे दॅट मीन्स 3,76,800 डिवायडेड बाय क्वांटिटी, म्हणजेच काय तर 12,000, जी लास्ट डेटची क्वांटिटी दिसते आणि लास्ट डेटचे अमाऊंट. सो 3,76,800 डिवायडेड बाय 12,000, आणि ही डिवाइड केल्यानंतर तुम्हाला रेट मिळेल 31.4. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. एक फॉर्म्युला इथे पुटअप करून ठेवलात तरी चालेल, पहिलाच प्रॉब्लेम आहे ना. सो काय करा, इथे वर्किंग नोट हेडिंग द्या. ओके. वर्किंग नोट मध्ये आपण अमाऊंट काय केलेली आहे, तर रेट फाइंड आउट केला. सो रेट इज इक्वल टू amount divided by quantity. Okay. रेटचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी. मग पहिला हॅलो, काय होतंय, काय मिस्टेक आहे का? हो. मैम नेटवर्क इशू है, क्या मैं रिकॉर्डिंग सुन सकती हूँ?
यस यस, नो मेरा प्रॉब्लम। मैं नो प्रॉब्लम, बाद में रिकॉर्डिंग देखो, मेरा आवाज बाद में रिकॉर्डिंग देखो। ओके, फॉर्म्युला लक्षात आला का? आपण रेट फाइंड आउट कसा केलेला आहे? रेट इज इक्वल टू अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी. सो पहिला रेट जरी इथे हो. वर्किंग नोट मध्ये मेन्शन केला तरी चालेल. सो पप्पाचा phone आला. 3,76,800 पप्पाचा आहे का? डिवायडेड बाय माईक कोणाचा तरी ऑन आहे, ऑफ करा. 12,000 आणि रेट आपण फाइंड आउट केलेला आहे 31.4. दॅट मीन्स 4. इज इट क्लिअर? मॅम. हा बोलो. यस मॅम. ओके, पहिली स्टेप लक्षात आली. बाकी काही हार्ड नाहीये, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. जेव्हा आपले परचेसचे ट्रान्झॅक्शन होतील तेव्हा आपण अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करणार, क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड करणार आणि रेट फाइंड आउट करणार. कधी? परचेसच्या ट्रान्झॅक्शन वेळी. आणि सेल्सला माहिती आपल्याला, इश्यूला आपण काय करतो, जो ऍज इट इज रेट आहे हाच यूज करतो. सो इथे काही फर्स्ट इन फर्स्ट आउट असं नाहीये. जी क्वांटिटी दिलेली आहे तेवढी आपल्याला इश्यू करायची आहे ऍज पर दी प्रॉब्लेम. इज इट क्लिअर? फर्स्ट ट्रान्झॅक्शन. Yes, ma'am. यस मॅम. यस मॅम. Yes, चला ma'am. आता आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन डेट सांगा. 8 December 2014. 2014. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन 40. Issue. ओके, इश्यूड. ओके, ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन इश्यू. परचेस मध्ये डॅश मेन्शन करा. आता इथे फारसं काही तुम्हाला डोकं चालवायची गरज नाहीये. डिरेक्टली आपल्याला क्वांटिटी जेवढी सेल करायला सांगितली ती सेल करायची. आता किती क्वांटिटी सेल करायची आहे? इश्यू करायची आहे 9,000. 9,000. लास्ट बॅलन्स जो दिसतो 12,000, यामधून काय करा, 9,000 इश्यू करा. सो फर्स्ट इन फर्स्ट आउट वगैरे काहीच नाही. जो लास्ट बॅलन्स आहे त्यामधून आपण 9,000 यूज केले, त्याचा रेट जो आहे तो पुटअप करा 31.4 आणि कॅल्क्युलेट करून सांगा अमाऊंट किती आहे. 2,82,600. 82,000. ओके, 2,82,600. 600. सेल्स ट्रान्झॅक्शन. Yes. ओके, लास्ट जो बॅलन्स होता 12,000 मधून आपण 9,000 यूज केले. रिमेनिंग बॅलन्स किती राहणार? 3,000. 3,000. 3,000 रिमेनिंग बॅलन्स. 3,000 ला तो त्याचा जो रेट आहे तोच 31.4 इंटू करून अमाऊंट सांगा. 94,200. 94,200. Is it clear? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. सिंपल आहे ना, यामध्ये काही Yes, हार्ड ma'am. असं नाहीये. इट्स व्हेरी सिंपल थिंग. ओके, चला पुढे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. 12 December. 12 December. 12th December 2014. Transaction based on Purchases. purchases. Okay, quantity सांगा किती आहे? 7,000. 7,000. 7,000 quantity at the rate rupees 32.50. 32.50 इंटू करून अमाऊंट सांगा. 2,27,500. 2,27,500. ओके, सो आपण परचेस ट्रान्झॅक्शन मेन्शन करून घेतलो. आता सेल्स नाहीये, सो सेल्स मध्ये डॅश मेन्शन करा. ओके, सो आता आपल्याला बॅलन्स कडे यायचंय. बॅलन्सला सेम वेटेड ऍव्हरेज मेथडचा फॉर्म्युला यूज करा. लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड करा, लास्ट अमाऊंट मध्ये करंट अमाऊंट ऍड करा. सो 3,000 प्लस 7,000 क्वांटिटी किती मिळेल मग बॅलन्सची? 10,000. 10,000. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय, अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. सो लास्ट अमाऊंट प्लस करंट अमाऊंट. सो 94,200 लास्ट अमाऊंट
प्लस त्याच्यामध्ये करंट अमाऊंट ऍड करा 2,27,500 अँड अमाऊंट फाइंड आउट करा 3,21,700. 3,21,000. 700. 700. Okay. Is it clear? Yes, ma'am. ओके. आता अमाऊंट रेट फाइंड आउट करा बरं. रेटचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी. सो 3,21,700 डिवायडेड बाय 10,000. सो काय मिळेल आपल्याला नवीन रेट? 32.7. व्हेरी गुड. 32.17. आता मला फक्त अंबर जोशी सोडून दुसऱ्या एक कोणतरी बॉयचा आवाज आला. बाकी आहेत म्हणजे जागेवरती. चांगली गोष्ट आहे. कैवल्य. चला, स्टेप लक्षात आली का? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. ओके. सो इट्स व्हेरी सिम्पल थिंग. यामध्ये हार्ड असं काही नाहीये. फक्त वेटेड ऍव्हरेजला लक्षात ठेवायचं, क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड करायची आहे, अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड करायची आहे. कधी करायची आहे? जेव्हा आपलं परचेस ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा. ओके. अँड देन फाइंड आउट रेट. दॅट मीन्स अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी. इज इट क्लिअर? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. Yes, ma'am. लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. डेट सांगा. 10 December 2014. 16. 16 आहे ना? 16 December. 16 December. ओके. 16th December 2014. 40. Based on Issue. Issued. issue. ओके. सो परचेस कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. इश्यू मध्ये या. किती इश्यू करायचे? 6,000. ओके. तर लास्ट डेटचा बॅलन्स 10,000 आहे. त्यामधून 6,000 इश्यू करा. इश्यू 6,000 करणार आहोत आपण. त्याचा रेट लास्ट क्वांटिटीचा 32.17. इश्यूला काही प्रॉब्लेमच नाहीये. ओके. सिंपल आपण इश्यू करू शकतो. इंटू करून अमाऊंट फाइंड आउट करा. 1,93,000. 1,93,000. 1,93,020. 20. ओके. 20. 20. सो 6,000 इंटू 32.17 अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे 1,93,020. सो 10,000 मधून आपण 6,000 युटिलाइज केलेले आहे. सो रिमेनिंग बॅलन्स 4,000. 4,000 रिमेनिंग बॅलन्स. ओके. सो 4,000 ला रेट ऍज इट इज 32.17. अमाऊंट फाइंड आउट करा. 1,28,060. 680. बरोबर ना? 680. Hmm. Yes. Yes, ma'am. 1,28,680. 680. 80. ओके. ठीक आहे. लाईन ड्रॉ करा. ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. 20 December. 20th December 2014. 2014. Based on 40. Purchases. ओके. परचेसेस. किती क्वांटिटी आहे? 9,000. 9,000. 9,000. 9,000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 32.30. 32.30. अमाऊंट फाइंड आउट करा. 2,90,700. 2,90,700. 700. ओके. सो अमाऊंट आपण परचेस ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करून घेतलं. सेल मध्ये डॅश करा. इश्यू कॉलमला डॅश. सो या
बॅलन्स कॉलम मध्ये आल्यानंतर सेम प्रोसेस फॉलो करा ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथड. क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड, अमाऊंट मध्ये अमाऊंट ऍड. ओके, सो 4000 प्लस 9000 किती मिळाली क्वांटिटी मग? 13,000. 30,000. 13,000 quantity. Okay, very good. Then amount find out करा. Amount मध्ये amount add. That means 1,28,680 plus 2,10,700. Amount find out करा किती मिळेल? 4,19,380. 4,19,380. 380. 18. Okay. So then find out rate. Amount divided by quantity. That means 4,19,380 divided by 13,000. Rate नवीन काय find out करणार? सांगा. 32.26. 32.26. 26. Okay. So is it clear? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So line draw करा. Next transaction. Date सांगा next transaction. 23 December 23 2000. December. December 2014. December 2014. Transaction based on Issue. Issue date. okay. Purchase column मध्ये dash. किती quantity issue करायची आहे? 8,000. 8,000. 1000 लास्ट बॅलन्स मध्ये डिरेक्टली यूज करा. 8,000 देन ऍट द रेट रुपीज 32.26 जो आपण नवीन फाइंड आउट केलेला आहे इंटू करून अमाऊंट सांगा. 2,58,080. 2,58,000. 8,080. 80. ओके ओके. सो आता आपण काय केले 13,000 मधून 8,000 युटिलाइज केलेले आहे. दॅट मीन्स इश्यू केले. सो रिमेनिंग क्वांटिटी किती राहिली बघा. 5,000. व्हेरी गुड. 5,000. 5,000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज ऍज इट इज मेन्शन करा. रेट त्याचा 32.26 सॉरी 26 अँड अमाऊंट कॅल्क्युलेट करा. 1,61,000. 1,61,300. 1,61,300. 300. गुड. सो लाईन ड्रॉ करा. क्लियर? Yes. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट डेट 25 December 2014. 25 December sorry December 2014. Transaction based on Purchase. 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 Okay. So quantity बघा किती आहे? 6,000. 6,000. 1,000 quantity at the rate rupees 33.25. 25. Okay. 33.25. Amount 1,99,500. 1,99,000. 1,99,000. 500. Okay. 1,99,500. So इश्यू कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा आणि सेम प्रोसेस फॉलो करा. बॅलन्स मध्ये लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड, लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड. सो 5,000 प्लस 6,000 अमाऊंट क्वांटिटी किती मिळणार? 11,000. 11,000. 11,000 क्वांटिटी. अमाऊंट फाइंड आउट करा. 3,60,800. एक मिनिट. किती आहे? 3 लाख 3,60,800. 60,800. 60,800. ओके. 800. So
आता रेट फाइंड आउट करा. 3,60,800 डिवायडेड बाय 11,000. रेट किती मिळेल? 32.8. 32.8. That means 80. Okay. Is it clear? Transaction? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Good. So चला Yes, next ma'am. transaction. Next transaction date 27 December. December 2014. Transaction based on Issue. 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 Okay. एक minute है, मतलब line नहीं दो. इश्यू परचेस कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. इश्यू किती करायचे? 9,000. 9,000. 9,000. ओके. सो 9,000 डिरेक्टली इश्यू करा 11,000 मधून. लास्ट जो बॅलन्स आहे 11,000, त्यामधून आपण 9,000 युटिलाइज केले. त्याचा रेट मेन्शन करा 32.8 अँड अमाऊंट फाइंड आउट. अमाऊंट किती येईल बघा? 2,95,200. 2,95,200. 95,200. 2,95,200. ओके. सो बॅलन्स 11 मधून आपण 9,000 युटिलाइज केलेले आहेत. सो रिमेनिंग बॅलन्स 2,000. 2,000. remaining balance at the rate rupees same 32.8. amount find out kara. 2,000 into 32.8. 65,000. 65,600. 600. 65,600. 600. So is it clear transaction? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. So next date 29 December 2014. 29th December 2014. 2004. Okay. Transaction based on Purchase. Purchase. quantity Yes, किती आहे? purchase. 10,000. 10,000. 10,000. 10,000 quantity 10,000. at the rate rupees 32.50. 32.50. 32.50. Amount सांगा. 3,25,000. 3,25,000. 3,95,000. 3,25,000. 55,000. ओके. सो इश्यू कॉलम मध्ये डॅश. सेम प्रोसेस फॉलो करा बॅलन्स साठी. लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड, लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड. सो 2,000 प्लस 10,000 क्वांटिटी 12,000. 12,000 क्वांटिटी. ओके. सो लास्ट बॅलन्स मध्ये करंट बॅलन्स ऍड, दॅट मीन्स 65,600 प्लस 3,25,000. किती मिळेल? 3,90,600. 3,90,600 3,90,000. ना. ओके. सो 600. हा ओके. सो रेट पुटअप फाइंड आउट करा. 3,90,600 डिवायडेड बाय 12,000. 32.55. 32.6. 32.55. 65. 55. 55 की 65? 55. 55. 55. 55. 55. 55 ना. ओके. सो लाइन ड्रॉ करा. चला नेक्स्ट ट्रांजेक्शन 31st December 2014. Transaction, last transaction based on Issue. परचेस कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. इश्यू मध्ये या किती क्वांटिटी इश्यू करायची आहे? 7,000. 7,000. इश्यू करा. बिकॉज आपल्याकडे लास्ट बॅलन्स किती दिसतोय 12,000. सो 12,000 मधून आपण 7,000 युटिलाइज केले ऍट द रेट रुपीज सेम 32.55. सो फाइंड आउट अमाउंट
2,27,850. 2,27,850. 800. Okay, 850. So remaining balance 12,000 मधून आपण 7,000 युटिलाइज केलेले आहेत. That means remaining balance किती येईल? 5,000. 5,000. 5,000. 5,000 remaining balance at the rate rupees same 32.55 and amount 1,62,750. 1,62,500. 500. 750. 750. 750. Okay. 750, ma'am. 1,62,750. 1,62,750. 50. 750. Okay. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. लाईन ड्रॉ करा लास्ट आणि नोट मेन्शन करा खाली आणि क्लोजिंग स्टॉक आपला हेडिंग द्या क्लोजिंग स्टॉक. सो दिस इज अवर क्लोजिंग स्टॉक. Okay. So the closing stock as per the weighted average असं मेन्शन केलं तरी चालेल. So closing stock as per the weighted average method. $5,000 unit amounting to rupees 1,62,750. Okay. So is it clear weighted average method? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो आता ह्या वीक मध्ये आपण वेटेड ऍव्हरेज आणि फिफो दोन्ही कंबाईन जे काही आहेत ते घेणार आहोत. मी उद्यापासून वेटेड जरी घेतला तर एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला फिफोचा देईल. ओके. Yes, ma'am. Okay. Okay, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. ओके. थँक्यू.